तुमची अथवा तुमच्या मित्राची सॅलरी 10,000 असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि त्यांना जरूर पाठवा. या सिरीजमध्ये मंथली सॅलरी 10,000 ते 1 लाख असल्यास तुमची इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपेन्सेस कसं असायला हवं याचा आपण अंदाज घेणार आहोत. 10,000 सॅलरी आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही आत्ता जॉब सुरू केला आहे असावा. शक्यता आहे की तुमच्यावर कोणती रिस्पॉन्सिबिलिटी नसावी, म्हणून अगदी पहिल्या महिन्यातच EMI वर आयफोन आणि बाईक घ्यायची घाई करायची नाही आहे. तुम्हाला सॅलरीमधील 20% म्हणजे 2,000 रुपये महिन्याच्या खर्चासाठी वापरायचे आहेत. 10% म्हणजे 1,000 रुपये इमर्जन्सी फंड मध्ये टाकायचे, तुम्ही लिक्विड अथवा RD मध्ये टाकू शकता. 20% म्हणजे 2,000 रुपये पिकनिक फंड, आई बाबांना अथवा जवळच्या लोकांना गिफ्ट देण्यासाठी, आजारपण, शॉपिंगसाठी बाजूला काढून ठेवू शकता. लक्षात ठेवा, बाजूला काढून ठेवायचे म्हणजे दर महिन्याला बाजूला काढून ठेवायचे, खर्च करायचे नाहीत. गरज असेल तेव्हाच खर्च करायचे असेल यासाठी सुद्धा तुम्ही RD आणि लिक्विड फंड वापरू शकता. 10% अमाऊंट म्हणजेच 1,000 रुपये तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम, जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्यासाठी काढायची आहे. आणि उरलेली 40% 4,000 रुपये तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तुम्हाला तुमच्यासाठी कस्टमाइज इन्व्हेस्टमेंट प्लॅन हवा असेल तर आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा आणि फॉलो आणि शेअर जरूर करा.